हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण BMCच्या इलेक्शनमुळे चर्चेत असलेल्या मतदानाच्या शाहीचा इतिहास बघणार आहोत। तर बघा, मतदानशाहीचा इतिहास पहिला वापर कधी झाला होता भारतामध्ये 1962 मध्ये। याचा शोध सुकुमार सेन, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त यांनी लावला होता। त्यानंतर या इंकला इंडिलायबल इंक असे म्हणतात किंवा न मिटणारी शाई असे म्हणतात। शाई कुठे बनवली जाते तर बघा, म्हैसूर पेंट अँड व्हार्निश लिमिटेड MVPL या ठिकाणी ती बनली जाते। ठिकाण कुठे आहे? बंगळूर, कर्नाटक या ठिकाणी। स्थापना त्या जे कंपनी होती त्या कंपनीची स्थापना ही महाराज नलवाडी कृष्णराजा वडियार यांनी केली होते। म्हणजे म्हैसूर घराण्याचेच राजा होते, त्यांनी याची स्थापना केलेली होती। त्यानंतर पुरवठा 1962 पासून सतत याचा पुरवठा केला जातो। त्यानंतर मतदानशाहीची माहिती, त्यानंतर मिश्रण कशाचे असते त्याच्यामध्ये बघा, नायट्रेट आणि अल्कोहोलचे मिश्रण असते। सोबत राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळा या ठिकाणी ती विकसित केली जाते। त्याचं पेटेंट भारत सरकारने गुप्त ठेवलेले आहे आणि त्याचा रंग निळा असतो। सिल्वर नायट्रेटमुळे त्याला लकाकी येते। तर पुढील माहिती बघा, ती कसे काम करते। सुकण्याची वेळ 15 ते 40 सेकंद त्याला सुकण्यासाठी लागतात। त्याची टिकण्याची वेळी 72 तास, म्हणजे 3 दिवस ती शाई तशीच राहते। रासायनिक प्रक्रिया, सिल्वर नायट्राईट आणि प्लस पाणी किंवा घाम यामुळे त्याला काळा रंग प्राप्त होतो। तसेच सिल्वर नायट्राईट आणि शरीरातील क्षार यामुळे सिल्वर क्लोराईड तयार होते आणि जे सिल्वर क्लोराईड असते ते पाण्यात विरघळत नाही। बोटाच्या पेशी जुन्याच होतात, शाई निघते। म्हणजे ज्या सेल डेड होता किंवा त्या जुन्या झाल्यानंतर ती शाई निघते। शाई का पुसत नाही? 1 सेकंदाच्या आत ती त्वचेवर छाप सोडते आणि पाणी, साबण, अल्कोहोल यांनी ती पुसता येत नाही। त्वचेची जे लेयर असते वरची, त्यासोबत ती रासायनिक बंध तयार करते आणि ती कुठे लावली जाते तर डावी तर्जनी, म्हणजेच डाव्या हाताच्या तर्जनीला ती लावली जाते, लेफ्ट इंडेक्स फिंगर। आणि याचा वापर दुहेरी मतदान टाळणे यासाठी केला जातो। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।